कांदा हे शेतकऱ्याच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थानं गती देणारं पीक। कांद्याला बाजारभाव मिळावेत, भांडवल फिटावं आणि थोडं फार इकडून तिकडून घेतलेलं कर्ज मिटावं अशी शेतकऱ्याची माफक अपेक्षा। परंतु गेल्या 10 ते 15 दिवसापासून कांद्याची घसरगुंडी सुरू आहे। अक्षरशः 3000 रुपयावरती असलेला हा कांदा आज 800 ते 1000 रुपयावरती येऊन त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षांवरती त्या ठिकाणी पाणी पडलं। ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड केली होती ते तर दुहेरी संकटात सापडले। पहिला फटका बसला तो म्हणजे बाजारभावाचा आणि दुसरा फटका बसला तो म्हणजे अवकाळी पावसाचा। शेतकऱ्यांच्या या अवस्थेकडे सरकारी व्यवस्थेने सुद्धा पाठ फिरवली। पण अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट मिळते, ते म्हणजे कांद्याचे बाजारभाव येत्या 15 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत त्या ठिकाणी वाढणार आहे। असं काय घडणार आहे की ज्यामुळे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढून जाणार आहे? हे बाजारभाव नुसतेच वाढणार नाही तर यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे। नेमकं बाजारभावामध्ये काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। बघा शेतकरी मित्रांनो, सध्या तर राज्यात आपण कांदा बाजारभावाची अवस्था जर पाहिली तर ती त्या ठिकाणी पूर्णपणे दर हे घसरलेले आहेत। आवक देखील त्या ठिकाणी वाढलेली आहे। महाराष्ट्रातील कुठल्याही मार्केटमध्ये तुम्ही जा, कांद्याला 1500 रुपये क्विंटलपेक्षा जास्त बाजारभाव त्या ठिकाणी भेटलेला नाही। बघा, एवढं सगळं असताना देखील कांद्याला बाजारभाव हा वाढणार का? होय शेतकरी मित्रांनो, कांद्याला बाजारभाव नक्कीच वाढणार, कारण या महिन्यामध्ये अशा 3 गोष्टी घडणार आहे यामुळे कांद्याचा बाजारभाव हा त्या ठिकाणी वाढणार आहे। पहा, यातील जी एक गोष्ट आहे ती अगोदरच घडलेली आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसात आपल्याला तिचे परिणाम ठिकठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळतील। तर ती गोष्ट म्हणजे सध्या सरकार नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार। शेतकरी मित्रांनो, ही बातमी जर पाहिली तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नाफेड करून खरेदीच्या हालचाली सुरू, दर हे त्या ठिकाणी वाढणार का या संदर्भातीलच एक त्या ठिकाणी बातमी वृत्तपत्रात आली आहे। आता याच्यानुसार केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत गेल्या वर्षी सुमारे 5 लाख टन कांद्याची त्या ठिकाणी खरेदी करण्यात आली होती आणि या खरेदीसाठी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार विपणन महासंघ म्हणजेच नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी महासंघ म्हणजेच एनसीसीएफ या 2 नोडल एजन्सीज त्या ठिकाणी जबाबदार। पहा, आता यानुसार एक नवीन अपडेट त्याच्यामध्ये आहे की हे जे आहे 2 महासंघ हे थेट शेतकऱ्यांचे संपर्क, स्थानिक सहकारी संस्था आणि क्षेत्रीय साठवणूक क्षमता यांच्या आधारे नव्या खरेदीच्या योजनेचे त्या ठिकाणी नियोजन केले जाणार आहे। आणि याच अनुषंगाने 8 एप्रिलला त्या ठिकाणी नाशिक शहरामध्ये त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक ही घेण्यात आलेली आहे। यामध्ये यंदाच्या खरेदीचे निकष आणि कार्यपद्धती त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निश्चित केली जाणार आहे। तर यातूनच पुढचं अपडेट असं येते त्याच्याकडे शेतकरी मित्रांनो, थेट शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनीच यंदा खुले लिलाव बाजार समितीच्या आवारात घेण्याची मागणी केलेली आहे आणि जेणेकरून हे जे काही व्यवहार आहेत हे पूर्णपणे पारदर्शक होतील आणि सत्तेच्या बाहेर राहणारे जे काही लोक आहेत त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी होतील। त्याचबरोबर याप्रमाणे जीपीएस ट्रॅकिंग, डिजिटल वजन काटे आणि दर्जा तपास यंत्रणा या गोष्टी त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेल्या आहे आणि अशी शिफारस त्या ठिकाणी केली गेलेली आहे। खरोखरच ही बातमी शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची आहे। हे असं घडलं तर नक्कीच कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढून जातील, कारण एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी यंदाही 5 लाख मेट्रिक टन एवढ्या कांद्याची खरेदी करण्याची त्या ठिकाणी संभावना आहे आणि लवकरच ही खरेदी त्या ठिकाणी सुरू करणार आहे। आता दुसरी घडणारी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे 30 तारीख। या दिवशी अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी मानला जाणार एक शुभ दिवस। तसा थेट कांदा बाजारभाव आणि अक्षय तृतीया यांचा काहीही संबंध जरी नसला तरी सणाच्या पार्श्वभूमीवरती कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढू शकतात, कारण अजून 15 ते 20 दिवसामध्ये कांद्याची आवक आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यातील जी काय तिसरी गोष्ट आहे ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 एप्रिल ते 7 एप्रिलपर्यंत झालेला अवकाळी पाऊस। आता हा अवकाळी पाऊस नेमका तिथेच पडला जिथे कांद्याचं सर्वात मोठं क्षेत्र आहे। आता यामध्ये नाशिक असेल, माळेगाव असेल, धुळे असेल, येवला असेल, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, सोलापूर या भागामध्ये मोठं कांद्याचं लागवड क्षेत्र आहे आणि याच भागामध्ये हा जो काय अवकाळी पाऊस आहे हा पडलेला होता। सोबतच या टायमिंगला शेतकऱ्यांची कांदा काढणी सुद्धा सुरू आहे, तर काही शेतकऱ्यांचे कांदे अजून सुद्धा त्या ठिकाणी शेतात आहे। पण या झालेल्या अवकाळीने कांद्याचे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान केले आहे। बघा, आणि आता याचाच परिणाम म्हणून या नुकसानग्रस्त भागातून जो कांदा मार्केटला येत होता तो आता त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणार नाही, त्यामुळे मार्केटमध्ये तुटवडा निर्माण होईल अशी शंका कांदा बाजारभाव अभ्यासकांकडून त्या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कांदा अजूनही त्या ठिकाणी विकला गेला नसेल, अजूनही शिल्लक असेल, त्यांनी काळजी करण्याची काहीही गरज नाही। एवढं तुमच्याकडे कांदा साठवणीची जर काही व्यवस्था असेल, तुमच्याकडे बराखी वगैरे जर काही असेल
तर तो कांदा तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच साठवून ठेवा. रोजच्या रोज त्या ठिकाणी मार्केटचा अंदाज घ्या, बाजारभावांचा अंदाज घ्या आणि हा घेऊन तुम्ही टप्प्याटप्प्यानं जरी कांद्याची विक्री जरी केली तरी तुम्हाला एक सरासरी दर त्या ठिकाणी भेटून जाईल आणि तुमचं जे काही होणारं नुकसान आहे ते त्या ठिकाणी टळलं जाईल. दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहे जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद.